नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. वसमत नगरपालिकेसाठी उद्या मतदान पार पडणार आहे आणि मी सध्या वसमत शहरातल्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये आहे. प्रभाग क्रमांक 11 ब चे उमेदवार आपल्यासोबत आहेत. काय जनतेच्या समस्या तुम्ही जनतेसमोर घेऊन गेलात? जनतेने काय सांगितलं तुम्हाला? कशा पद्धतीने विकास करणार तुमचा प्रभाग क्रमांक? विकास कसा आहे माहिती आहे का, आत्तापर्यंत विकास जे झाला पण 21 तारखेनंतर जनता जे निवडून देईल मला, त्याच्यानंतर याच्यापेक्षा मी चांगला विकास करेल. बरं, काय प्रश्न आहेत सध्या? नळाच्या पाण्याचे असतील, घरपट्टी आपलं नालीचे असतील, रस्त्याचे असतील. नळाला पाणी येत नाही, 15-15 दिवस महिनाभर नळाला पाणी येत नाही. बरं, रस्त्याची काय अवस्था आहे सध्या? रस्ते पण तितके बरोबर नाही आहेत. बरं, आणि स्ट्रीट लाईटचा वगैरे प्रश्न काय आहे? CCTV कॅमेरे वगैरे आहेत का? नाही, CCTV कॅमेरे कुठंच नाही आहेत, काहीच नाही. फक्त ते शनी मंदिर आहे तिथं त्यांनी स्वखर्चातून तिथल्या एरियातल्या लोकांनी लावलेले आहेत. बरं, घंटागाडीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. घंटागाडी येते का तुमच्या प्रभागामध्ये? कधी कधी येते, जास्त वेळ येत नाही समजा. बरं, लोक तर म्हणतात घंटागाडी गंजखात पडल्या. नाही, इकडं तर येत नाही जास्त. बरं, हो. तुमचं विजन काय असणार? माझं तर विजन एवढं आहे की एज्युकेशनबद्दल लोकांमध्ये काहीतरी, आता अभ्यासिका आहेत समजा, या प्रभाग क्रमांक 11 मध्ये कुठंच अभ्यासिका नाही. बाकी जागी दुसरीकडे असतील समजा, मोजके असतील, पण इथं नाही आहेत. बरं, भाजपाने तुमच्या विरोधात उमेदवार उतरवलेत, राष्ट्रवादीने उतरवलेत, कसं बघता? बघायचं काय त्यांना. मी माझ्याबद्दल मी काय बेस देऊ शकतो, त्यांच्यापेक्षा मी बेस देईल हे मला माझ्यावर विश्वास आहे, म्हणून मी अपक्ष भरलेला आहे फॉर्म. बरं, खात्री आहे विजयाची तुम्हाला? हो, विजयाची मला बिलकुल खात्री आहे आणि सगळेजण माझ्यासोबत आहेत. हो, नाही, तुम्ही अपक्ष आहात, मातब्बर नेते तुमचे भाजपाचे तुमच्या सोबत आहेत, राष्ट्रवादीकडून तगडे उमेदवार आहेत, अनुभवी आहेत, मातब्बर निवडणुका गाजवल्या आहेत त्यांनी, आणि तुम्ही अपक्ष लढतात. कसं आहे माहिती आहे का, पैसा सर्वस्व नसतो बघा. काहीतरी लोकांचं प्रेम आहे बघा आपल्यावर, आणि काम सांगायचं म्हटलं तर आज मी कसं आहे, नवीन चेहरा आहे, माझं वय 27 आहे. मला इथून तुम्ही काहीतरी संधी द्या, मी त्याचं सोनं करेल. जनतेने समस्या काय सांगितलं तुम्हाला, तुम्ही जवळ प्रचार करू? जनतेने समस्या सांगितली, सगळ्यात महत्त्वाची म्हटलं तर पाणीची. पाणी म्हणजे बिलकुल इकडं नाहीच, काहीच नाही समजा. एज्युकेशनबद्दल काही तेवढं नाही आहे, काहीच नाही समजा. आरोग्याचा काय प्रश्न? आरोग्याचा मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर मला जनतेने निवडून दिलं तर त्यानंतर मी नाही का दर महिन्याला आरोग्य शिबिर ठेवणार आहे. याच्या पहिले पण आम्ही आरोग्य शिबिर ठेवली होती. हो. बरं, महिलांच्या काय समस्या आहेत? खरं तर संध्याकाळच्या वेळेस महिला ये जा करतात, CCTV पाहिजे, स्ट्रीट नाही, काहीच नाही. तर महिलांची सुरक्षा इथं बिलकुल नाही. CCTV कुठंच नाही, काहीच नाही. कोणी कुठे बसून दारू पिणं वगैरे भरपूर काही गोष्टी आहे. कोण होता नगरसेवक आधी? नगरसेवक कोण? मॅनेवार होते. बरं, काहीच केलं नाही त्यांनी? मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. मी काय चांगलं करू शकतो त्यांच्याहून जास्त मला ह्याबद्दल बोलायचं, आणि त्यांच्याहून मी बेस्ट देईल. बरं, अजून काय प्रश्न आहेत जनतेचे आहेत हेच प्रश्न, भरपूर काही गोष्टी आहेत. असं विजयाची खात्री आहे तुम्हाला? विजयाची खात्री बिलकुल 100% विजयाची खात्री आहे. हे कसं आहे माहिती आहे का, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. काय पैसे वाटत इकडे? भरपूर पैसे वाटप झालेली यांची, भरपूर झालेली. कोण वाटले? भरपूर जणांनी, दोन्ही पक्षांनी वाटले, तिन्ही पक्षांचे आले पैसे. हो. तुम्ही? नाही, आपले पैशाचं तसं नाही ना. कसं आहे माहिती आहे का, आज मी पैसे वाटेल, आज हे मतदार वोटर आहेत आमचे बघा, यांनी मला कान पकडून काम करून घ्यायला पाहिजे माझ्याकडून. आज मी पैसे देईल, यांनी मग नंतर डोळे नजरा उचलू नये, मला बघायचं म्हणजे यांनी बघाव. कळालं का? नक्कीच आपण पाहू शकतो की प्रभाग क्रमांक 11 चे उमेदवार आहेत आणि उद्या वसमत नगरपालिकेसाठी मतदान पार पडणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 11 मध्ये कोण नगरसेवक निवडून येतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज.